लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 9 जानेवारीच्या भागात दीपक नंदिनीला म्हणतो की आजपर्यंत मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती, परंतु आजपर्यंत सांगितली नाही. त्यावरती नंदिनी विचारते की कोणती गोष्ट. आता दीपक प्रेमाची कबुली देणार इतक्यातच नंदिनीला तिच्या आईच्या शारदाचा फोन येतो आणि ती जराशी घाबरलेलीच असते. नंदिनी तिला विचारते की नक्की काय झाले, आता तुला कोणतं टेन्शन आलं आहे. त्यावरती शारदा तिला विचारते की अगं, काव्याचा फोन लागतच नाहीये आणि घरातून खूप वेळ झालं ती गायबच आहे. त्यावरती नंदिनी म्हणते की आई, असं पॅनिक नको ना होऊ, छोट्या छोट्या गोष्टींचं किती टेन्शन घेतेस तू. त्यावरती शारदा म्हणते की हां, तू ना तिला जास्तीचं लाडावूनच ठेवलं आहे. त्यावरती नंदिनीला हसू येताना ती म्हणते की आई, अगं मी का लाडावेन तिला, आणि हे बघ तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू तिच्या मैत्रिणींना फोन करून विचारलंस का. त्यावरती शारदा उत्तर देते की हो, परंतु ती तिथे देखील नाही आहे. परंतु काव्या तर जीवासोबत केलेली असते आणि घरात कोणाला काहीही न सांगता ती निघून गेलेली असते. शारदा खूपच घाबरून गेलेली असते. नंदिनी तिला समजावते, तिला धीर देते की हे बघ आई, तू जास्तीचं पॅनिक होऊ नको आणि उगाच काळजी करत बसू नकोस, मी येते. आणि ती फोन ठेवून देते. आता दीपक पुन्हा नंदिनीला बोलायला जाणार, त्याच्या मनातील प्रेम व्यक्त करणार, तर नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते की मला ना महत्त्वाचं काम आलं आहे. तू एक काम कर, मी औषधांची यादी तुला मेल केली आहे. ती सगळी औषधं मागवून घे आणि त्याचं जे काही बिल येईल ना, ते माझ्या येलो फाईलसोबत अटॅच कर. तेवढं ते महत्त्वाचं काम कर हा, असं सांगून नंदिनी तेथून निघून जाते. दीपक आता स्वतःवरती चिडतो आणि म्हणतो की एवढी संधी चांगली चालून आली होती दीपक, तू का प्रेम व्यक्त केलं नाही. गेले कित्येक वर्ष फक्त एकतर्फी प्रेम करतच दिवस घालवले आहेत. आता लवकरच प्रेमाची कबुली दे, असं म्हणत तो स्वतःवरतीच चिडचिड करतो. तर इकडे जीवाने काव्याला फार्म हाऊसवरती आणलेलं असतं आणि तो तिला गाडीच्या खालती उतरायला सांगत असतो. परंतु काव्याला आजूबाजूला कुणीही दिसत नसतं आणि जीवासोबत ती एकांतातच असते. ती जराशी घाबरते आणि गाडी खालती उतरायला नकार देत असते, परंतु जीवा तिला गाडीच्या खालती उतरवून आणतोच बाहेर. काव्या थोडीशी पॅनिक झालेली असते. तेव्हा जीवा तिला समजावतो की काव्या मोहिते, जरा रिलॅक्स व्हा. तुम्ही स्वतःच नंतर मला म्हणाल की जीवा, तुझ्यासारखं या जगात दुसरं कोणी नाहीच आहे. आता जीवा कोड्यात बोलतो आहे, स्पष्टपणे सगळं काही सांगत नाहीये, म्हणून काव्या त्याला एक रट्टा देते. त्यानंतर जीवा काव्याचा फोन मागून घेतो आणि काव्या देखील त्याला फोन देऊन टाकते. त्यानंतर जीवा तोच फोन गाडीमध्ये टाकतो आणि गाडी लॉक करतो. काव्या त्याच्याकडे जाते आणि फोन मागत असते, परंतु जीवा तिला फोन देतच नाही. आता काव्याला कळत नसतं की जीवाचं नक्की चाललंय तरी काय, कारण त्याने काव्याचा फोन देखील जप्त केलेला असतो. काव्या थोडीशी घाबरलेली असते आणि ती चिडूनच जीवाला विचारते की नक्की काय चाललंय तुझ्या मनात. त्यावरती काव्याला जीवा उत्तर देतो की तुझ्या मनात जे खतरनाक चाललंय ना, तसलं काही माझ्या मनात चाललेलं नाही आहे. तुझा माझ्यावरती जराही विश्वास नाही आहे का. त्यानंतर जीवा काव्याचा हात पकडतो आणि फार्म हाऊसमध्ये तिला घेऊन जाणार. तोच काव्या थांबते आणि स्वतःच्या मनाला आणि जीवाला ती एकच प्रश्न विचारते की हे सगळं बरोबर करतो आहोत का आपण. त्यावरती जीवा म्हणतो की कम ऑन काव्या, आपल्या प्रेमाला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. मला माहिती आहे की मी जरा जास्तच लाडात येतो, परंतु तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का. आता काव्या गप्पच होते. काव्या जीवाला काही उत्तर न देता थोडी पुढे जाते. तेव्हा जीवा तिच्याकडेच पाहत असतो, तर काव्या त्याला डोळ्यांचा इशारा करते. तेव्हा जीवाला समजतं की काव्या जीवासोबत कम्फर्टेबल आहे. त्यानंतर इकडे शारदाला मात्र काव्याची खूप काळजी लागून राहते. शारदा नंदिनीला म्हणते की ही काव्य पण ना, अगं डबा देखील सोबत घेऊन गेलेली नाही आहे. त्यावरती नंदिनी तिला समजावते की आई, अगं नको काळजी करू तिची जास्त. 4-5 दिवस बाहेरचं चटरपटर खाल्लं ना की बघ, नंतर 5व्या दिवशी ती स्वतःच घरचा डबा घेऊन जाईल. ती काय आता लहान राहिलेली नाही आहे आई. त्यावरती शारदा नंदिनीला म्हणते की मुली मोठ्या झाल्या ना की आईच्या जीवाला काळजीचा घोर लागून राहतोच नंदिनी. तर इकडे जीवा काव्याला विचारतो की मिस कुरकुर, म्हणजे आपल्या प्रेमाच्या ॲनिव्हर्सरीला 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी तुम्ही म्हणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं छानसं असं गिफ्ट आणलं आहे. तेव्हा काव्या म्हणते की हो आणलंय ना, चल तिकडे. आता जीवाला कळत नाही की इथे कसलं गिफ्ट आहे. त्यानंतर ती एक बकेट बाहेर काढते. तेव्हा जीवा विचारतो की पेंट आणलास तू. त्यावरती काव्या म्हणते की जीवा, जरा पेशन्स.
आता काव्याच्या मनात नक्की चाललंय तरी काय हे जीवाला ओळखता येत नसतं. तर इकडे रम्या मात्र एका वेगळ्याच गोष्टीचा आनंद साजरा करत असते. ती तिच्या आईला वसुंधराला म्हणते की मी तुला म्हटलं होतं ना आई, की आता रडायचं नाही तर लढायचं आहे. मी जसं ठरवलं होतं अगदी तसंच केलं. मी ज्यावेळी मंदिरात गेले होते ना, त्यावेळी मी नंदिनी आणि पार्थ या दोघांना एकत्र गणपती बाप्पांचं दर्शन घेऊच दिलं नाही. मी ती जोडीच फोडून काढले. परंतु या मूर्ख मुलीला कुठे माहिती आहे की नक्की नियतीने नक्की खेळ काय रचलाय. ज्या जोड्या एकत्र येणार आहेत त्या एकत्र मंदिरामध्ये सोबत दर्शनासाठी होत्याच. तर ती वसुंधराला अगदी कौतुकाने सांगत असते की मी ना मुद्दाम नंदिनीला जोराचा धक्का दिला आणि तिला मागे टाकलं. तेव्हा वसुंधरा खुश होऊन विचारते की आणि तू पार्थसोबत दर्शन घेतलं असशील ना. त्यावरती रम्या म्हणते की नाही ना, ती नंदिनीची बहीण काव्या ती पार्थसोबत ढकलली गेली. परंतु जाऊ देत ना, नंदिनी आणि पार्थसोबत दर्शन घेतलं नाही ना, ते आपल्यासाठी चांगलं झालं. तर तोचपर्यंत इकडे नंदिनी कामात व्यस्त असतानाच पार्थचा तिला फोन जातो. आता फोन वाजत असताना शारदा जवळ येते आणि नंदिनीला विचारते की पार्थचा फोन आहे ना. तेव्हा नंदिनी लाजते. तर शारदा तिला मुद्दामच म्हणते की तुझ्या चेहऱ्यावरूनच कळतंय की कोणाचा फोन आला आहे, जा रिसीव कर. असं म्हटल्यानंतर नंदिनी जराशी बाजूला येते आणि पार्थचा फोन रिसीव करते. तर पार्थ तिथे आता नंदिनीला म्हणतो की आपण डिनर डेटला जायचं का. त्यावरती नंदिनी काही उत्तर न देता गप्पच असते. पार्थ विचारतो की काय झालं, तुम्हाला नको वाटत असेल तर आपण नको जायला. तेव्हा नंदिनी म्हणते की नाही म्हणजे आपण कॉफी किंवा लंचसाठी गेलो असतो. डिनर म्हटलं तर खूप जास्त रात्री उशीर होईल ना, आणि रात्री उशिरापर्यंत असं म्हणून ती गप्प होते. त्यावरती पार्थ तिला विचारतो की ऑड वाटते का माझ्यासोबत. नंदिनी पार्थला समजून घेण्यासाठी सांगते. ती म्हणते खरं सांगायचं झालं तर मी तुमच्या भावनांची कदरच करते, परंतु प्लीज तुम्ही मला समजून घ्या. त्यावरती पार्थ देखील म्हणतो की नाही काही हरकत नाही आहे, मला माझी इच्छा तुमच्यावरती जबरदस्तीने लादायची नाही आहे. पार्थ आता तिथे काही हरकत नाही असं म्हणत डायरेक्ट फोन कट करतो. तेव्हा नंदिनी आता विचार करते की अरे बापरे, माझ्यामुळे पार्थ नाराज झाले असावेत, परंतु का कोण जाणे आज एवढ्या उशिरापर्यंत त्यांच्यासोबत बाहेर राहणं मला जरा अवघडल्यासारखंच वाटत होतं. नंदिनी तिकडे मनोमन विचार करत असतानाच इकडे मंजुषा रम्या वसुंधरासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेली असते. कारण ते रम्याने लिहिलेलं लेटर तिला भेटलेलं असतं. मंजुषा मिथून ते पत्र घेऊन येता क्षणी खुश झालेली रम्या तिथे विचारते की नक्की काय आहे हे. मंजुषा तिथे आनंदाची बातमी देते की हे तेच पत्र आहे ज्या पत्राबद्दल रम्या सर्वांसमोर बोलत होते की पार्थसाठी तिने लव्ह लेटर लिहिलं होतं. आणि बघ ताई, त्याच्यामध्ये ना रम्याला पार्थने दिलेलं उत्तर देखील आहे. तेव्हा वसुंधरा देखील ते सगळं पत्र चेक करते आणि पार्थने दिलेलं प्रेमाचं उत्तर देखील, परंतु ते स्वतः पार्थने नाही तर पिहूने लिहिलेलं असतं आणि गोंधळ तिथूनच निर्माण झालेला असतो. आता मंजुषा आग लावायला सुरुवात करते. ती मुद्दामच वसुंधराला भडकावत म्हणते की बघ, आपली रम्या अगदी मनापासून त्याच्यावरती प्रेम करते. ते पत्र तिने लिहिलंय असं 1000 वेळा तिने सांगितलं होतं, परंतु पार्थ हे सगळं मानायला तयारच नव्हता. रम्या देखील वसुंधराला म्हणते की बघ आई, मी सांगत होते ना की मी पार्थसाठी प्रेमपत्र लिहिलं होतं आणि त्याच्यावरती त्याने उत्तरही दिलं आहे की आय टू लव्ह यू. त्यावरती वसुंधरा चिडते आणि म्हणते की इतका खोटारडेपणा. माझ्या मुलीला सगळेच जण मिळून ते खोटे ठरवण्याच्या प्रयत्नात होते ना. ती रम्याला सांगते की रम्या आत्ता अजिबात घाबरू नकोस, कारण तुझं आणि पार्थचं लग्न होणं अटळच आहे. तेव्हा रम्या अगदी आनंदाने वेडीपिशी झालेली असते. वसुंधराने आता ते पत्र सर्वांसमोर आणून पार्थला चाप विचारण्याचा निश्चय पक्काच केलेला असतो. तर इकडे काव्या जीवा दोघेही खूप खुश असतात, कारण काव्याने खूप छान असं सरप्राईज जीवाला दिलेलं असतं. ज्यावेळी ते दोघे एकमेकांच्या हातात हात घालतात, त्यांचं प्रेमाचं प्रतीक असलेलं की ते एकमेकांची आयुष्यभर अशीच साथ देतील आणि कधीही एकमेकांचा हात सोडणार नाहीत असं छानसं गिफ्ट काव्याने जीवाला दिलेलं असतं. आणि ते गिफ्ट पाहून तो खूपच खुश झालेला असतो. आता त्या दोघांमध्ये एका गोष्टीवरून वाद व्हायला सुरुवात होते की ते गिफ्ट नक्की ठेवायचं आहे कोणाच्या घरी. काव्या तिथे जीवाला पेचातच टाकते आणि जीवाला म्हणते की अरे मी तुला स्वतः गिफ्ट केलं आहे ना हे, मग आता तू स्वतः विचार कर की नक्की हे तुझ्याच जवळ ठेवायचं आहे ते. अरे एवढे सगळे आयडिया काढत असतोस तू आणि आता
नक्कीच तू काहीतरी जुगाड कर आणि हे स्वतःजवळ ठेवून घे. जीवा आता मोठ्या धर्मसंकटात अडकलेला असतो. कारण ते गिफ्ट जर तो घरी घेऊन गेला आणि कोणी जर पाहिलं त्याचा ते सगळेच जण जाब विचारू शकतात. काव्या तिथे जीवाला मनवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते की जीवा, हे ज्या ज्या वेळी तू पाहशील ना त्या त्यावेळी तुला माझी आठवण येत राहील ना, ते तुझ्याच जवळ राहू देत. त्यावरती जीवा म्हणतो की तू असं बोलतेस ना माझ्याशी की आपण एकत्र कधी येणारच नाही आहोत, आपण सेपरेट होणार आहोत. त्यावरती काव्या चिडूनच म्हणते की निगेटिव्ह विचार करू नकोस ना रे जीवा. काव्यात ते जीवाला समजवताना स्वतःच्या मनातील भावना व्यक्त करत म्हणते की काय आहे ना जीवा, आपण इतरांसारखे अनलकी नाही आहोत. आपण एकमेकांवरती तितकंच जीवापाड प्रेम करतो आणि आपण लवकरच एकत्र येणार आहोत. परंतु ज्याच्यावरती प्रेम असतं ती जर व्यक्ती त्याच्या आयुष्यात नसेल तर त्या व्यक्तीला आयुष्यभर त्या व्यक्तीच्या आठवणीतच झुरत बसावं लागतं आणि हे सगळं मी नाही करू शकत. त्यावरती काव्या थोडीशी पॅनिक होते. तर जीवा तिथे काव्याला प्रेमाने समजावत म्हणतो की काव्या, वेडी आहेस का तू? आता हे हात बघ, हे हात आपण जपून ठेवायचे आहेत. कारण लग्नानंतर आपल्याला हे हात त्या क्षणांची आठवण करून देत राहतील की आपलं ॲडव्हेंचर रोमॅन्टिक प्रेम जे आहे त्याची सतत आपल्याला आठवण होत राहील. त्यावरती काव्या म्हणते की हो, आणि आपण आपल्या मुलांना देखील आपले प्रेमाचे किस्से आपण रंगून रंगून सांगूयात. त्यावरती जीवा देखील खूप खुश होतो. परंतु नियतीने तर वेगळाच खाट घातलेला असतो. नात्याची परिक्रमा एका क्षणात बदलणार असते आणि ही दोघं ज्या स्वप्नांचा विचार करत असतात ती कधी पूर्ण होणाऱ्यातलीच नसतात. पुढे काव्या जीवाला म्हणते की आपलं जे प्रेम आहे ते लग्नानंतर आणखीनच घट्ट होईल. त्यावरती जीवा काव्याला सतत आय लव्ह यू आणि थँक्यूच म्हणत असतो. तर तोचपर्यंत इकडे वसुंधरा अगदी रागाने पेटून उठलेली असते आणि या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी ती विक्रम पार्थकडे येते. आता ते चौघेही जेव्हा रागाच्या भरामध्ये खालती धावत आलेले असतात तेव्हा विक्रम वसुंधराला विचारतो की काय झाले, तू एवढी चिडली आहेस का? त्यावरती वसुंधरा उत्तर देते की तुमचा धादांत खोटेपणा माझ्यासमोर येता क्षणी माझा नुसता संताप होतो आहे. तेव्हा पार्थ मानिनी विक्रमला कळत नाही की नक्की चाललंय तरी काय. वसुंधरा तिथे ते पत्र दाखवत म्हणते की बघ, हे पत्र बघ. माझी रम्या जीव तोडून सर्वांना सांगत होती ना की तिने पार्थसाठी पत्र लिहिलं आहे, परंतु तुम्ही तिला खोटं ठरवलं. आता बघा, या पत्रावरती पार्थने स्वतः प्रेमाचं उत्तरही दिलं आहे. हे तेच पत्र आहे जे माझ्या रम्याचा खरेपणा आणि तुमच्या पार्थचा खोटेपणा सिद्ध करेल. त्यावरती विक्रम वसुंधराला म्हणतो की हो हो ताई, अगं जरा हळू बोल ना, इतकं ओरडतेस कशाला? त्यावरती चिडलेली वसुंधरा विक्रमला विचारते की तुमचा हा धादांत खोटेपणा पाहूनच ना माझा नुसता संताप होतो आहे. आणि ती मानिनीला देखील ते पत्र पाहण्यासाठी सांगत असते. ज्यावेळी चिडलेली वसुंधरा तिथे आता पार्थवरती खोटेपणाचा शिक्कामोर्तब करून मोकळी होते तेव्हा श्रेयाचे धाबे दणाणतात आणि पिहू तर अगदी घाबरून गेलेली असते. तेव्हा श्रेया तिला तोंड बंद ठेवण्यासाठी सांगत असते. तर चिडलेली वसुंधरा त्यांना उत्तर द्यायला भाग पाडत असते की पार्थने एवढा मोठा खोटेपणा का केला. त्याने रम्याला प्रेमाचं उत्तर दिलं होतं तर खोटं का बोलला. परंतु पार्थ, मानिनी, विक्रम यांना या पत्राबद्दल तर काहीच माहिती नसतं आणि पार्थचा खरेपणा खोडून काढत वसुंधराने तिथे त्याच्यावरती खोटेपणाचा शिक्कामोर्तब केलेला असतो. चिडलेली वसुंधरा तिथे विक्रमला ते पत्र वाचण्यासाठी भाग पाडत असते आणि मुद्दामच ती म्हणते की तू स्वतः वाचतोयस की मी मोठ्याने वाचून दाखवू. तेव्हा विक्रमचा नाईलाज होतो. मानिनी देखील विक्रमपाशी येते आणि दोघेही एकत्र पत्र वाचतात. परंतु विक्रमचा अजूनही विश्वास बसत नसतो. तो पुन्हा वसुंधराला प्रश्न विचारतो की नेमकं तेच पत्र आहे ना जे पार्थला रम्याने लिहिलं होतं. तेव्हा वसुंधरा म्हणते की तेच पत्र आहे, पान उलट आणि मग वाच. आता पान उलटता क्षणी त्याच्यावरती रम्याच्या प्रेमाचं उत्तरही विक्रम मानिनीला दिसतं आणि दोघांनाही जबरदस्त धक्काच बसतो आणि धक्क्याने ते पार्थकडे पाहायला लागतात. आणि वसुंधरा तिथे पार्थवरती नको नको ते आरोप लावायला लागते. ती म्हणते की बघ विक्रम, तुझ्या लेकाचे प्रताप बघ. स्वतः माझ्या रम्याला प्रेमाचं उत्तर दिलं आहे आणि नाही नाही म्हणून तिला खोटं पाडलं त्याने. आता वसुंधराचे लावलेले आरोप पार्थ स्वतः खोडून काढतो.
तो तिला सणसणीत उत्तर देतो की मला माफ करा आत्या, परंतु हे पत्र मी आज पहिल्यांदा पाहतो आहे आणि एखाद्या मुलीचा आपल्या मतलबासाठी वापर करणं ही असली नियत माझी नाही आहे, असं म्हणत पार्थने लावलेले आरोप फेटाळून काढलेले असतात. त्यानंतर विक्रमादिनीच्या हातून पार्थ ते पत्र घेतो आणि त्याच्यावरती लिहिलेले उत्तर पाहतो आणि स्पष्टपणे घरातील सर्वांसमोर तो सांगून टाकतो की या पत्रावरती लिहिलेलं अक्षर माझं नाहीच आहे. त्यावरती चिडलेली वसुंधरा त्याला जाब विचारते की रम्याने हे पत्र तुझ्यासाठी लिहिलं होतं, ते वाच म्हणून तुझ्या खोलीमध्ये ठेवलं होतं आणि तुझं आता काय म्हणणं आहे की दुसऱ्या कोणीचे येऊन त्याच्यावरती उत्तर लिहिलं आहे का? आता पिहू प्रचंड घाबरलेली असते. श्रेया तिला कसंबसं शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि पार्थ सतत तेच सांगत असतो की हो, तुम्ही कितीही माझ्यावरती आरोप लावले तरी मी हेच म्हणेन की हे अक्षर माझं नाही आहे आणि मी रम्याच्या प्रेमाला उत्तर दिलेलंच नव्हतं. पिहूच्या एका चुकीमुळे आता घरात वादाची ठिणगी पडलेली असते. पार्थ तिथे आता रम्याजवळ जातो आणि रम्याला म्हणतो की तू मला लहानपणापासून ओळखतेस की नाही, बघ हे अक्षर माझं असू शकतं का रम्या? तेव्हा रम्या मूग गिळून शांतच उभी असते. त्यानंतर पार्थ त्याची पर्सनल डायरी आणतो आणि तो डायरी दाखवत म्हणतो की हे अक्षर बघ आणि हे बघ, कम्पेअर कर रम्या. अगं तू लहानपणापासून ओळखतेस ना म्हणा, माझं हँडरायटिंग हे असूच शकत नाही. आणि तिथे आता पार्थ तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु रम्या काही बोलत नसल्याने तो वसुंधराकडे जातो. तर वसुंधरा तिथे त्याच्या हातातील ती वही घेते आणि जोराची फेकून देत म्हणते की अजून किती खालच्या पातळीला उतरणार आहात तुम्ही लोक. रम्या आता खूप रडायला लागते. वसुंधरा तिच्याजवळ जाते आणि पार्थला त्याचाच जाब विचारते, अरे माझ्या मुलीकडे बघ जरा, गेले 3 दिवस काही खाता न पिता ती नुसती रडते आहे. तुम्ही लोक अजून तिला किती छळणार आहात? तर पार्थ तिथे अतोनात प्रयत्न करत असतो रम्याला समजावण्याचा, परंतु रम्या समजून घेण्याच्या प्रयत्नातच नसते. तर रम्या उलट पार्थला म्हणते, पार्थ अरे तू असा का वागतोयस माझ्याशी? नाही म्हणजे माझे काही चुकलं असेल तर सांग ना मला. परंतु मी हे पत्र तुझ्या रूममध्ये ठेवलं होतं. तुझ्या रूममध्ये तुझ्या व्यतिरिक्त कोणी असू शकतं का पार्थ? आणि माणूस भावनेच्या भरामध्ये कसं बसं तरी लिहून टाकू शकतो ना. आता ते अक्षर कसं बदललं त्याबद्दल मला नाही माहिती, परंतु तू माझ्याशी असं वागूच नकोस. त्यावरती पार्थ आता खूप वैतागतो. तो तिला म्हणतो की तू जरा मूर्ख आहेस का? तर पार्थ तिथे रम्याला समजावत म्हणतो की मी तुला माझं बेस्ट फ्रेंड पार्टनर म्हणतो, परंतु याचा अर्थ असं नाही की मी जबरदस्तीने तुझ्यावरती प्रेम करावं. तू समजून घे ना थोडंसं. त्यावरती वसुंधरा मूर्खासारखी मध्यस्थी करते. आता ते दोघं बोलून सॉर्ट आऊट करतायत ना, तरी देखील वसुंधरा पार्थवरती नको नको ते आरोप करत म्हणते की का उगाचच माझ्या मुलीच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणतो असतो, का तू सतत खोटं बोलतो आहेस? चिडलेली वसुंधरा तिथे पार्थला म्हणते की तू आता खरं बोल पार्थ, नाहीतर माझ्या तोंडून वेडवाकडं काहीतरी निघेल. विक्रम घाबरतो आणि विक्रम तिथे वसुंधराला म्हणतो की ताई 1 मिनिट, त्याच्याबद्दल वेडवाकडं काहीतरी बोलूच नकोस. अगं लहानपणापासून अंगाखांद्यावरती खेळून त्याला तू वाढवलं आहेस, मोठंच केलं आहेस. त्यावरती चिडलेली वसुंधरा विक्रमवरतीच खेकसते. ती म्हणते की मग हा हे सगळं मान्य करायला तयारच नाही आहे. हा धातांत खोटं बोलतो आहे. माझी मुलीला एवढा मोठा त्रास होतो आहे ते त्याला स्पष्टपणे दिसत का नाही आहे? परंतु या सगळ्यात पार्थची चूक नसतेच. पिहूमुळे गोंधळ निर्माण झालेला असतो आणि श्रेयाने तिचं तोंड बंद ठेवल्यामुळे हे प्रकरण आणखीनच चिघळत चाललेलं असतं. पार्थ आता खूप वैतागलेला असतो आणि तो आता डोक्याला हात लावत म्हणतो की मी तुला कसं समजावू? हे बघ रम्या, तू एकदा येऊन माझ्याशी डिरेक्ट विचारून बघितलं असतंस ना, तर मी तुला सरळ सांगितलं असतं की माझं तुझ्यावरती प्रेम नाही आहे. तेव्हा चिडलेली रम्या पार्थवरती आता आरोप तर लावतेच, त्याचबरोबर ती जाब विचारते आणि धमकी देखील देते, तीही जीव देण्याची. तेव्हा सर्वच जण घरातील घाबरतात आणि रम्याला कसंबसं तरी अडवतात. आता तिथे पिहूला हे सगळं पाहवत नाही. श्रेयाच्या हातून ती कसाबसा आपला हात सोडवते आणि सत्य सांगण्यासाठी सगळ्यांच्या समोर धाव घेते. ती वसुंधराला म्हणते की पार्थदादा आपल्या रम्याताईला फसवत नाहीच आहे, कारण पार्थदादाने ते लिहिलंच नव्हतं. ते अक्षर माझं आहे, मी स्वतः ते तसं लिहिलं होतं. तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते. पिहूच्या एका चुकीने इथे खूप मोठं महाभारतच घडलेलं असतं. आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढे आपण पाहणार आहोत. नंदिनीने काव्याला खूप वेळा फोन ट्राय केलेला असतो, परंतु तिला फोनच लागत नसल्याने आता घरातील सर्वांच्या जीवाला घोर लागतो.
धनंजय तर खूप चिडलेला असतो आणि तो तिथे म्हणतो की कुठे ही मुलगी. तर जीवाची गाडीही बंद पडलेली असते आणि त्याचबरोबर काव्याचा फोनही बंद पडलेला असतो. आता ती खूप घाबरून गेलेली असते. जीवा कसाबसा तरी तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तर इकडे पिहूने सगळा काही गोंधळ तिच्यामुळे घडल्याचं सांगितल्यानंतर पार्थ ते लेटर रम्याच्या हातात देतो आणि स्वतः तिला ते फाडायला सांगतो. तेव्हा रम्या अगदी तुटून कोलमडून गेलेली असते. पार्थ तिला सरळ उत्तर देतो की जय नाही आहे ते नाहीच आहे. माझं प्रेम तुझ्यावरती नव्हतं आणि नसणारही आहे. तर इकडे ज्यावेळी धनंजय आता रागाच्या भरामध्ये काव्याला शोधायला बाहेर पडणार, नेमकी काव्या त्याच्या समोर येऊन उभी ठाकते. चिडलेली शारदा तिला जाब विचारते की जायचंच होतं तर कोणाला सांगून तरी जायचं ना. आता काव्या तिथे नंदिनीलाच अडकवते आणि ती म्हणते की मी ताईला सांगितलं होतं. नंदिनीला तर याबद्दल काहीच माहिती नसतं. आता सर्वच जण धक्क्याने नंदिनी